नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आंबवलेल्या पिठापासून आप्पे बनवले आहेत। असे आंबवलेल्या पिठापासून बनवलेले आप्पे म्हणजे चविष्ट, हलके आणि पौष्टिक नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे। आंबवलेले असल्यामुळे पचायला हलके। या आप्प्यांमध्ये आपण भरपूर प्रमाणात डाळी वापरल्यामुळे भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि ऊर्जा मिळते। तसेच कमी तेलात बनवल्यामुळे हे पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा आहे। तसंच हा आप्प्यांचा प्रकार जो आहे तो पोटभरीचा आहे, त्यामुळे असा नाश्ता आपण आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळेस नक्की केला पाहिजे। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर हे आप्पे आपण शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी याच्यासोबत सर्व केलेले आहेत किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकता। डाळी आणि तांदळाचं आपण योग्य प्रमाण घेतलेलं आहे। किती तास भिजवायचे आणि किती तास ते फर्मेंट व्हायला ठेवायचं हे सर्व सविस्तर सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण घेतलेले आहे 1 वाटी तांदूळ, तर त्याच वाटीच्या प्रमाणानुसार आपण अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ थोडीशी जास्त घेतली तरी चालते आणि अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ। तर आता आपण हे सर्व डाळी आणि तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून 7 ते 8 तासांसाठी भिजत घातले होतं। तर आता आपण हे भिजवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। किमान 8 तास भिजलं ना तरच ते व्यवस्थित फर्मेंट होतं। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण थोडंसं फेटून घेतलेलं आहे। फेटून घेतल्यामुळं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आंबलं जातं। आता आपण ह्याला 8 ते 9 तासांसाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं। तर हे पहा आपलं पीठ किती व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। तर हे असं पीठ फुलले पाहिजे, तेव्हा त्याचे आप्पे व्यवस्थित स्पंजी आणि सॉफ्ट बनतात। पीठ तर आपलं व्यवस्थित आंबलेलं आहे। आता आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर आपण घेतलेला आहे 1 कांदा, शिमला मिरची आणि 4 ते 5 हिरवी मिरची। हे सर्व आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक कट करून घ्यायचे। आता ह्या सर्व भाज्या तर आपल्या कट झालेल्या आहेत। आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेले आहे। आता मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की आपण घातलेला आहे कढीपत्ता छान तडतडला की आता आपण ह्या मगाशी कट करून घेतलेल्या भाज्या घालायच्या। तर सुरुवातीला आपण घातलेली हिरवी मिरची थोडीशी जास्त तळली ना तर तिचा तिखटपणा जातो आणि चवीला पण खूप छान लागते। आता आपण घातलेली शिमला मिरची। ह्या भाज्या थोड्याशा क्रंची पण राहिल्या पाहिजेत, आपल्याला एकदम जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहे। आणि आता आपण सर्वात शेवटी घातलेला आहे कांदा। तर आता आपण 3 ते 4 मिनिटांपर्यंत परतून घेणार आहोत। आता आपण ह्या भाज्या पटकन शिजल्या जावं म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे। या भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवून न घेता थोड्याशा कच्च्या ठेवायच्या, म्हणजे थोड्याशा क्रंची राहिल्या पाहिजेत अशा ठेवायच्या। या सर्व भाज्या आपण आप्प्यांचं जे आपण फर्मेंट करून घेतलेलं पीठ आहे त्यामध्ये घातलेले आहे। ही अशी फोडणी करून भाज्या घातल्यानंतर आप्प्यांना खूप छान चव येते आणि तसंच हे पीठ जे आहे ते तेवढंच हेल्दी पण बनतं। तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ पण तुम्हाला वाटलंच तर नंतर थोडंसं घालू शकता, पण आपण पीठ आंबवताना अगोदर पण घातलं होतं आणि आता भाज्यासोबत पण घातलेलं आहे, त्यामुळे आपण आता वरतून काही मीठ घालणार नाही। आपण ही पिठामध्ये व्यवस्थित भाज्या मिक्स करून झालेलं आहे। तर आपण आता गॅसवर आप्पे पात्र पण गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं। अर्धा चमचा तेल घातलं तरीही पुरेसं होतं। तर आपण थोडंसं पीठ आप्पे पात्रांमध्ये घालून घेणार आहे। तर हे पहा, हे पीठ आप्पे पात्रामध्ये घालत असताना थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, म्हणजे आपण जेव्हा ते आप्पे पलटतो ना तर तेव्हा ते व्यवस्थित पलटता येतील। सर्व आप्प्यांच्या साच्यामध्ये आपण पीठ घालून नंतर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं। आता आपण झाकण उघडून चेक केलं, आपले आप्पे व्यवस्थित फुलून वरती आलेले आहेत। आपण त्याला पलटून घेऊया। तर हे पहा किती गोल आणि गरगरीत झालेले आहेत। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण त्याला गोल्डन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आप्प्यांसाठी आपण तेलाचा कमीत कमी वापर केल्यामुळं शरीरासाठी खूप हेल्दी आहेत आणि तसंच पचायलासुद्धा हलके आहेत। तर आता आपण हे दोन्ही बाजूनी पलटून परत थोडा वेळ ठेवलेले आहेत 1 ते 2 मिनिटांसाठी, त्याला खालच्या साईडने सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत। तोपर्यंत आपण आप्प्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवलेली आहे। तर हे पहा, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि डाळवं, मीठ, आपण अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे, कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी पुदिन्याची पानं। तर ही चटणीसुद्धा खूप
अप्रतिम लागते चवीला. तुम्ही चटणीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा. दह्याचा वापर न करता आपण लिंबू घातलेला आहे. आता आपण हे आप्पेसुद्धा काढून घेतलेले आहेत. एकदम गोल्डन कलर झालेला आहे. चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तर आपण चटणी ओतून तडका दिलेला आहे. आपले आप्पे पण तयार आहेत आणि आपली चटणी पण तयार आहे. आपण प्लेटमध्ये सर्व करूया. तर हे पहा, एकदम गोल्डन कलर आलेला आहे आणि चवीला खरंच खूपच अप्रतिम लागतात. तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने आप्पे बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला हा आप्प्यांचा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.